बाजारात इकायला आणलंय वांगण, जावायने लावलं मोकर मोठं बोंग. तर मंडळी, झाला असं का बाजारामध्ये भाजीपाला विकत घ्यायचा एक्सपिरियन्स तर तुम्ही घेतला असेल, पण तो भाजीपाला विकायचा एक्सपिरियन्स कसा राहतो ते आज तुम्हाला या व्लॉग मध्ये समजणार आहे. ज्या ठिकाणी आपल्याला वांग्याचा स्टॉल लावायचा होता तिथे तर कॅरेट आणून ठेवलं होतं आणि बाकीचा भाजीपाला होता. आपल्या शुभमने टरबुजाची ट्रॉलीवरून आणली होती, तिथे आता थोडस अंधार पडायला लागलं होतं आणि बाजारात गर्दी वाढायला लागली होती. आपल्या वांग्याची बोनी तर झाली होती, पण त्याचा नाश घालाय करता या पावसानं आगमन केलं होतं. आता पावसानं असा धुमाकूळ घातला का मला डायरेक्ट मेडिकल मध्ये पळायला लागलं. आता मी मेडिकल मध्ये तर येऊन लपलो होतो, पण त्यानंतरच पाऊस उघडला आणि परत आपली सेल चालू केली. तेवढ्यात वर लक्ष गेलं तर आपले दाजी आणि डायरेक्ट जावई भाऊ आले होते. त्यांना खाली उतरवलं आणि ही एक जोडी आली होती म्हणून तिच्यात दाचा ठोकला टाकून दिला. आता सौरभ भाऊ घरी निघाले होते, पण तुम्हाला एक विशेष गोष्ट सांगतो, चिल्लरनी खिस्सा भरतो आणि बंद केले का रपक्यान कमी होतो. हे एक हात विक्री व माल विकण्याचं खतरनाक वैशिष्ट्य आहे बरं का. आता दाजींनी आपल्या जावायला ओढून ताडून घरी चालवलं होतं आणि त्यानंतर तुमच्या भावाने परत वांगी विकायला सुरुवात केली होती. वांगी विकायचं एक्सपिरियन्स खरंच नाथ खुळान जळगाव धुळा होता बरं का. त्यात आपले फॉलोअर्स आले होते वांगे घ्यायला, मग त्यांना वांगे निवडून काढून दिले आणि त्यानंतर जवळजवळ माल खपत आला होता आणि आपण डायरेक्ट वाटे लावले होते. त्याला 10 रुपये वाटा, 10 रुपये वाटा. नात करते काय यावाच लागतंय, वांग घ्यावाच लागतंय. शुभम शेट निघाले होते रिटर्नला. तेवढ्यात शेवटला फॉलोअर भेटला आणि आवरवला आजचा ब्लॉग तर तुम्ही पूर्ण बघितला. बाकी ते फॉलो आणि लाईकच्या बटना वांग फेकून मारा, नाही तर भेंडी. फॉलो आणि लाईक झालं पाहिजे बरं का.